हे समोसे नाहीत, हे आहेत फुलांसारखे उमलणारे, बाहेरून क्रिस्पी, आतून मसालेदार आणि तेही गव्हाच्या पिठापासून. अशी खास पद्धत ज्यामुळे तुमची बाईट्स बाहेरून कुरकुरीत आतून मसालेदार होईल याची मी गॅरंटी देते. एक अशी युनिक स्नॅक्स रेसिपी जी पाहता क्षणी मन जिंकते आणि खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते. अगदी घरच्या साहित्यापासून, कोणतीही अवघड प्रोसेस न करता पार्टी, चहासोबत किंवा किड्स स्पेशलसाठी परफेक्ट रेसिपी आहे. नमस्कार, मी आहे राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वात आधी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडत ठेवा. नंतर पिठाचा गोळा तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 2 कप गव्हाचं पीठ घ्या. नंतर त्यामध्ये क्रश केलेला ओवा घाला. इथे मी 1 चमचा ओवा वापरला आहे. नंतर 1 चमचा तीळ घाला. पांढरे तिळाऐवजी तुम्ही काळे तीळ वापरू शकता, हे फक्त फ्लेवर वाढवतं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. इथे मी 1 चमचा मीठ वापरत आहे. थोडं गरम तेल पिठात मिसळून घ्या. इथे मी थोडं गरम तेल करून घेतलं आहे. मोहन दिल्यामुळे पिठामध्ये फॅट जाते, त्यामुळे समोसा बाईट्स तळल्यानंतर बाहेरून कुरकुरीत होतात, आतून कच्चे राहत नाहीत आणि लेयर सुंदर तयार होतात. जर मोहन दिलं नाही तर बाईट्स कडक येतील किंवा तेल जास्त शोषतील, म्हणून हा छोटासा स्टेप स्किप करू नका. आता हळूहळू करून थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करा. पण पाणी घालण्याच्या आधी सर्व मिश्रण एकजीव हाताने चोळून घ्या, म्हणजे बाइंडिंग छान येईल. अशी एक मूठ वळून बघा. मूठ वळल्या गेली तर समजून घ्या मोहन आपलं परफेक्ट आहे. आता यामध्ये थोडं करूनच पाणी वापरा. जर पाणी जास्त झालं तर पीठ सैल होतं, पोळी नीट वळता येत नाही आणि तळताना बाईट्स तेल शोषून घेतात, त्यामुळे कुरकुरीतपणा कमी होतो आणि फ्लावर शेपही नीट टिकत नाही. म्हणून नेहमी थोडं पाणी वापरून घट्टसर गोळा तयार करा. गोळा थोडा घट्टच असायला हवा, कारण घट्ट असेल तरच फ्लावर बाईट्स तळताना कुरकुरीत आणि सुंदर बनतात. गोळा तयार झाल्यानंतर 10 मिनिट झाकून ठेवा. बटाटे आपल्याला पूर्णतः शिजलेले पाहिजे. इथे मी 15 मिनिटांसाठी बटाटे उकळायला ठेवले होते. तुम्ही कुकरमध्ये लावत असाल तर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्या. आता बटाटे गार पाण्यात ठेवून साली काढून घ्या. गार पाण्यामध्ये बटाटे घातल्याने साधारण 5 मिनिटात बटाटे छान पूर्णतः गार होतात. नंतर बटाट्याचं मसालेदार स्टफिंग तयार करण्याकरिता एका कढईमध्ये 2 चमचे धने, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे बडीशोप घाला आणि हलके आणि मंद आचेवर सुगंध येईपर्यंत मसाले भाजून घ्या. इथे मसाले हलके भाजले की त्याचा अरोमा आणि फ्लेवर अधिक प्रमाणात बाहेर येतो. हे मसाले साधारण मंद आचेवर 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घ्या आणि एका डिशमध्ये गार करायला काढा. मी हे सर्व मसाले सुगंध येईपर्यंत भाजून घेतले आहे. आता एका डिशमध्ये हे मसाले पूर्ण गार करायला काढून घेणार आहे. मसाले गार करून दळल्यावर पावडर कोरडी राहते आणि त्याचा नैसर्गिक सुगंध टिकून राहतो, त्यामुळे मसाले पूर्णतः गार केल्यावरच फिरून घ्या. यात मी 2 चमचे कस्तुरी मेथी वापरणार आहे. कस्तुरी मेथी पूर्णतः ऑप्शनल आहे, पण असेल तर नक्की घाला, यामुळे फ्लेवर छान येतो. नंतर लाल तिखट घाला. आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता. नंतर अर्धा चमचा हळद घाला आणि थोडी हिंग घाला आणि सर्व साहित्याची बारीक पावडर तयार करून घ्या. ही सुक्या कोरड्या मसाल्याची पावडर तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकता आणि एअरटाईट डब्यात साठवून हीच पावडर तुम्ही भाजी, स्नॅक्स, पराठे किंवा कोणत्याही स्टफिंगमध्ये वापर करू शकता. यामुळे प्रत्येक पदार्थाला येतो खास घरगुती अरोमा आणि बाजारासारखा स्वाद. कढईत थोडं तेल गरम करा. नंतर त्यामध्ये ग्रेट केलेलं आलं घाला. इथे मी 1 चमचा ग्रेट केलेलं आलं घेतलं आहे. आता हे हलकंसं मंद आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे. यामध्ये तुम्ही आल्याची पेस्टसुद्धा वापरू शकता. हलकंसं ब्राऊन होऊ द्या. हलकंसं ब्राऊन झालं की त्यामध्ये तयार केलेला पूर्ण मसाला घाला. मसाला जळायला नको म्हणून इथे गॅस पूर्णतः बंद करा आणि 8 ते 10 सेकंद हलकंसं परतून घ्या. इथे लक्ष द्या, गॅस इथे पूर्णतः बंद ठेवा. गॅस इथे अजिबात चालू करू नका, कारण गॅस चालू केल्याने मसाला आपला जळू शकतो आणि कडवट चव येऊ शकते. त्यामुळे पूर्णतः गॅस बंद ठेवा. गरम कढई असतानाच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे.
आता उकळलेला बटाटा घ्या आणि ग्रेटरच्या साहाय्याने ग्रेट करून याला छान व्यवस्थित बटाटा ग्रेट करून घाला किंवा तुम्ही मॅशरचा सुद्धा वापर करू शकता. पण कुठेही बटाट्याचे तुकडे राहता कामा नये. आता ग्रेट केलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. इथे मी 1 चमचा मीठ वापरत आहे. ग्रेट केलेले बटाटे मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून मसाला सर्व बटाट्याला छान व्यवस्थित लागेल. तुम्ही इच्छित असाल तर कढई न वापरता उकळलेला मॅश केलेला बटाटा यामध्ये थेट मसाला पावडर मिसळू शकता. पण थोडं तेल घालून मसाला हलकासा परतवल्यास त्याचा अरोमा खुलतो आणि स्टफिंग अधिक चविष्ट बनते. म्हणून वेळ असेल तर ही पद्धत नक्की वापरा, फरक लगेच जाणवेल. नंतर यामध्ये बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे आपलं मसालेदार मिश्रण. आता हे मिश्रण गार करायला बाजूला ठेवा. रेस्टनंतर गोळा छान आपला मुरला आहे. गोळ्याचे 4 भाग करा. इथे चाकूच्या साहाय्याने तुम्ही एकसारखे 4 भाग करू शकता. मी इथे चाकूच्या साहाय्याने 4 भाग करून घेणार आहे. यामुळे एकसारखे भाग होतात. एक भाग घेऊन उर्वरित 3 भाग झाकून ठेवा. आता एक भागाचा छान असा गोल राऊंड गोळा तयार करा आणि चौकोनी पोळी किंवा गोल पोळी लाटून घ्या. उर्वरित गोळे इथे झाकूनच ठेवा. जर हवा लागली तर पोळी इथे नीट येणार नाही आणि कडक होईल, त्यामुळे झाकून ठेवा. मी या गोळ्याची गोल राऊंडची पोळी लाटून घेणार आहे. तुम्ही पोळी कशीही लाटू शकता, कारण आपल्याला पुढे कट करून चौकोनीचा आकार द्यायचा आहे. पोळी लाटताना मध्यम जाडसर ठेवा. पोळी लाटताना ती ना फार जाड ठेवायची ना फार पातळ, साधारण मध्यम जाडीचीच असावी. खूप जाड पोळी केली तर बाईट्स आतून कच्चे राहू शकतात आणि फार बारीक केली तर तळताना फुटण्याची शक्यता असते. मध्यम जाडीची पोळी केल्यास समोसे फ्लावर बाईट्स बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि स्टफिंग योग्य प्रकारे शिजते. दुसरी पोळी देखील त्याच आकाराची लाटा, म्हणजे दोन्ही पोळ्या एकाच आकाराच्या आणि एकसारख्या बनतील. लाटलेल्या पोळीवर स्टफिंग चारी बाजूने समान पसरवा. हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित चारी बाजूने तुम्ही ही स्टफिंग लावू शकता. जास्त भरू नका, नाहीतर फ्लावर डिझाईन करताना फाटू शकते आणि व्यवस्थित आपले फ्लावर तळल्या जाणार नाही. त्यामुळे इथे थोड्याच प्रमाणामध्ये व्यवस्थित चारी बाजूने लावून घ्या. मी बघू शकता तुम्ही चमच्याच्या साहाय्याने मी चारी बाजूने व्यवस्थित सगळीकडे लावून घेतला आहे. आता यावर तयार केलेली पहिली पोळी ठेवा. हलकं हाताने दाबून चिपकून घ्या किंवा लाटण्याने 2-3 लाटणे फिरवून घ्या. यामुळे सर्व मसाला एकसारखा समप्रमाणामध्ये चारी बाजूने लागेल. जर तुम्ही माझ्यासारखा गोल शेप दिला असेल तर चारी बाजूने त्याचे कोपरे कापून घ्या आणि चौकोनी शेप द्या. आणि जर आधीच चौकोनी आकारामध्ये लाटून घेतली असेल तर कट करायचं काही गरज नाही. मी इथे चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे आणि चौकोनी शेप तयार करून घेणार आहे. इथे मी पोळीचा संपूर्ण आकार चौकोनी तयार केला आहे. त्याचे लहान लहान समप्रमाणामध्ये तुकडे करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने चौकोनी आकार देऊन लहान लहान तुकडे तयार करून घ्या, जेणेकरून बाईट्स आकाराने एकसारखे दिसतील. त्यानंतर प्रत्येक चौकोनी तुकडा हातात घेऊन अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने कोपऱ्यांना हलकं दाब देत फुलासारखा आकार द्या. मी पुन्हा एकदा सांगते, अंगठा आणि तर्जनी या दोन्ही बोटाच्या साहाय्याने कोपऱ्यांना हलके दाब देत फ्लावर शेप तयार करा. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही पद्धत फॉलो करू शकता. अगदी सोप्या सहजरित्या ही फ्लावर शेप बनून तयार होतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि थोड्या सरावाने फ्लावर शेप लगेच तयार होतात. सर्व बाईट्स अशाच पद्धतीने तयार करून घ्या. बाजूला ठेवा, यामुळे तळताना आकार टिकून राहतो. तुम्ही बघू शकता काही सेकंदामध्येच अगदी क्यूट असा फ्लावर तयार होत आहे. याच पद्धतीने मी इथे सर्व फ्लावर असे छोटे छोटे तयार करून घेणार आहे. अगदी घरच्या साहित्यापासून कोणतीही अवघड प्रोसेस न करता अगदी पटापटा तयार होणारा हा स्नॅक्स आहे. तुम्ही हा स्नॅक्स आवर्जून घरी ट्राय करा. आणि मी जसं अगदी अचूक प्रमाणात आणि अचूक पद्धतीने बनवत आहे तसं तुम्ही फॉलो केलं तर तुमची ही समोसा बाईट्स अगदी परफेक्ट आणि मसालेदार आकर्षक नक्कीच बनतील, ही मी गॅरंटी देते. आणि तेही गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत समोसा. मी सर्व फ्लावर बाईट्स इथे तयार केले आहे. आता कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवा. तेल इथे मध्यमच गरम असायला हवं. एक एक करून फ्लावर बाईट्स तेलात सोडा. सुरुवातीला हात लावू नका, हलवल्याने फ्लावर तुटू शकतात.
सर्वात मेन टीप इथे लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुरकुरीत फ्लावर बाईट्स तळायचे असतील तर इथे आच मध्यमच ठेवा आणि सोडताना तळताना मध्यम गरम तेल असायला हवं. साधारण 1.5 मिनिटांनी हलके हलवत सर्व बाजूंनी क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. डिशमध्ये काढा आणि थोडं थंड होऊ द्या. सर्विंगसाठी तुम्ही पुदिना किंवा टोमॅटो सॉसबरोबर याला सर्व करू शकता. तयार आहेत कुरकुरीत क्रिस्पी फ्लावर बाईट्स, तेही घरच्या साहित्यापासून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी